हॅलो हाय नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर बरेच दिवस झाले मी मोठा एकही व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासोबत शेअर केलेला नाही. तर आज गुरुवार आहे, तर म्हटलं आज ऋतूचं बोरनान पण आणि हळदी कुंकू पण करून घ्यावं. आणि आता रथसप्तमी फक्त रविवारी म्हणजे रविवारपर्यंतच हळदी कुंकू करता येतं आणि त्याच्यानंतर आम्हाला बाहेर पण जायचं होतं. मग म्हटलं आज करून घेऊयात, तर म्हटलं फुल डे पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता येईल. तर त्याचीच आता तयारीला सुरुवात केलेली आहे. तर घरातली कामं सकाळची जेवढी पण होती ती पहिली तर आवरून घेतली आणि आता मी लगेच जे पण काही डेकोरेशनचं साहित्य असेल किंवा बेडशीट वगैरेचे ज्या आपण गोष्टी म्हणजे कधीतरी लागतात ना, त्या गोष्टी मी बेडमध्ये ठेवून देते. मग असं काही कार्यक्रम वगैरे असेल तरच मग ते काढण्यात येतात. आणि असं पण बाहेर म्हणजे बेडमध्ये भरपूर सारं स्टोरेज असल्यामुळं त्या गोष्टी पण तिथं म्हणजे असं एकदम छान आणि क्लीन राहतात. आणि त्यामुळे मी ज्या पण गरजेच्या वस्तू नाही त्या जास्ती करून जे आहे ते बेडमध्येच ठेवून दिलेले असतात. आणि खरंच ऋतूचे पप्पा होते तेव्हा मी ते करून घ्यायला पाहिजे होतं, पण ते गेले क्लिनिकला निघून आणि मग माझ्यावरच ही जिम्मेदारी आली. तर खर्च उचलायचं, गादी उचलायची, ते खूप जड आहे गादी, त्यामुळे उचलायला ते खूप म्हणजे जीवावर येतं खरं तर. पण पर्याय पण नव्हता, कारण त्यांची वाट बघत बसले तर दुपार होऊन जाईल आणि एवढी सगळी आवरावर करायची होती की बास. कारण सकाळी अचानक ठरलं की आज हळदी कुंकू पण करून घेते. त्यामुळे पहिलं तर जे आहे ते कार्पेट काढून घेतलं. अशा प्रकारे माझ्याकडे जे आहे ना हळदी कुंकाचं ताट आहे ते, आणि खूप छान आहे. त्याच्यामुळं म्हणजे जास्तीचं डेकोरेशन पण करायची मला काही एवढी गरज पडत नाही. काही काही गोष्टी अशा असतात ना त्या खूप जास्त यूज केलेल्या असतात. त्यापैकीच माझं हे ताट आहे जे प्रत्येक कार्यक्रमात माझं यूज केलं जातं. आणि ऋतूला नवीन ड्रेस घेण्यापेक्षा मी म्हटलं की घरात त्याच्याकडे ना ब्लॅक शर्ट होता, तर काहीतरी वेगळं म्हणजे धोती वगैरे मी घालत असते त्याला. मागच्या बोरनानला जे ते धोतीच घातली होती, पण म्हटलं आता त्याच्याकडनं साऊथचा जो बालाजीला गेल्यानंतर आम्ही ड्रेस घेतलेला होता तोच होता. मग म्हटलं तोच घालता येईल. त्याच्यानंतर बेडशीट वगैरे चेंज केलं पूर्ण. म्हणलं आता क्लिनिंग करायचीच आहे, तर सगळ्याच घराची पण एकदा क्लिनिंग करून घेऊयात. तर पहिलं तर बेडरूमची पूर्ण आवरावर वगैरे केली, बेडशीट चेंज केलं आणि लगेच झाडू मारायला घेतला. झाडू वगैरे मारून घेतला आणि मशीन पण लगेच बेडशीट मशीनला लावले आणि मशीन पण चालू ठेवली, म्हणजे जेणेकरून माझं बाकीचं काम होईल तोपर्यंत मशीन पण होऊन जाईल. आणि आता नंबर होता तो हॉलचा. तर हॉलमध्ये पण सगळ्या जाळ्या वगैरे मी काढून घेतल्या. तर खूप साऱ्या जाळ्या वगैरे काढले म्हणजे झालेल्या नव्हत्या. आणि आठवड्याची 15 दिवसाची जे ती क्लिनिंग सतत माझी चालू असते, त्यामुळे एवढा काही पसारा वगैरे झालेला नसतो. पण एक मनाला एक समाधान असतं की केल्याचं. त्यामुळे मग मी पहिले जे आहे ते जाळ्या वगैरे काढून घेतल्या पूर्ण हॉलमधल्या. आणि त्याच्यानंतर ना इथं मी ऋतूचं बोरणाचं डेकोरेशन जे आहे ते करणार होते. तर मग तिथले त्याचे टॉईज वगैरे सगळे सर्व जे आहेत ते मी देवघरामध्ये शिफ्ट केले, कारण मग त्याचा जास्तीचा पसारा होऊन जाईल. म्हटलं ते नको करायला, कारण मग तो त्याच्याशीच खेळत बसणार आणि मग आणखीन पसारा होऊन जाणार. तर म्हटलं तेच अगोदर पहिलं तर तो यायच्या अगोदर जे आहे ते मी मध्ये ठेवून दिले आणि त्याच्यानंतर सोप्याच्या खालचं जे आहे ते झाडू मारायला घेतला. तर आता काय होतं की काही गोष्टी ना खूप छोट्या छोट्या त्या गोष्टी त्या सोफ्याखाली असल्याशिवाय त्याचं काही हेच होत नाही. आणि कधी कधी झाडू मारताना त्या एकदम पाठीमागे गेल्या तर झाडूमध्ये पण म्हणजे झाडू मारताना पण त्या बाहेर निघत नाहीत. तर असं सोफ्याखाली काही वस्तू नाही, असं कधीच होत नाही ऋतूच्या जन्मानंतर. तर एवढ्या सगळ्या गोष्टी, त्याच्या पेन्सिल, छोटे छोटे रबर्स, कलर्स, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोफ्याखाली असतात म्हणजे असतात. तर पहिलं म्हटलं जेवढी जागा सोफ्याची आहे तेवढीच पहिलं तर क्लीन करून घेते, जेणेकरून मग सोफा आणि तिथली फरशी क्लीन झाली की लगेच सोफा जागेवर ठेवून मग बाकीची फरशी वगैरे मला पुसता येईल. तर झाडू वगैरे मारला आणि लगेच सोफा क्लीन करायला घेतला. तर हा ब्रश ना खरंच खूप खूप युजफुल आहे. तर सगळ्या म्हणजे क्लिनिंग असेल, बेड म्हणजे गादी वगैरे क्लीन करायची असेल, सोफा क्लीन करायचा असेल तर खरंच खूप उपयोगी ठरतो. तर हा मी जो आहे तो डीमार्टमधून घेतला होता. त्याला 1 वर्ष झाले असेल, तर खूप छान उपयोग होतो त्याचा पूर्ण क्लिनिंगमध्ये. आणि पहिलं सोफा क्लीन केला आणि लगेच सोफ्याच्या खालची जे ते फरशी पुसून घेतली. आता पहिले तर पुसून घेतली, तर म्हटलं सोफ्याची धूळ जे ते त्याच्यावर आणखीन जाऊन बसेल, ते व्हायला नको म्हणून पहिलं तर मग फरशी वगैरे क्लीन केली आणि सोफा लगेच जागेवर ठेवून दिला. आणि आता मी आले होते TV युनिटकडे. तर इथे छोट्या छोट्या ना माझ्याकडे डेकोरेशनच्या ज्या पण वस्तू आहेत ना त्या क्लीन करायला घेतल्या. आता माझ्याकडून असं कधीच होत नाही की मी क्लीन करायला गेले आणि काही माझं म्हणजे नुकसान झालं नाही, असं तर होतच नाही. तर हा ना मी बैल पोळ्याला घेतला होता, तर तोच माझ्या हातातून एकदम निसटला आणि तो फुटला.
तर म्हटलं असो. आणि त्याच्या अगोदर पण माझ्याकडून सेम असंच झालेलं होतं, एक बैल माझ्याकडून असाच फुटलेला म्हणून मी एकच आणला. म्हटलं जोडी ठेवता येईल, तर आत्ताही तसं सेम झालं. तर सगळ्या गोष्टी जे आहेत ते छोटे-छोटे डेकोरेशनचे जे होतं ते पण मी पूर्ण क्लीन करून ठेवलं. आणि मनी प्लांटचे माझ्याकडे हे छोटे-छोटे ना प्लांटर आहेत, तर ते मी म्हणजे जेव्हा पण क्लीनिंग करेल किंवा 2-4 दिवसातून जे त्याच्यातलं पाणी वगैरे चेंज करत असते. आणि त्याच्यामुळे त्याची ग्रोथ पण छान होते आणि दिसायला पण अगदी हिरवेगार दिसून जातात. त्याच्यानंतर टी-व्ही वगैरे क्लीन करून घेतली. परत आणखीन एक वेळेस झाडू मारला आणि लगेच फरशी वगैरे पुसून घेतली. आता इथं ऋतू झोपलेला होता, म्हणजे क्लिनिकहून येऊन आमचे जेवण वगैरे झाले. त्याच्यानंतर ते दोघं झोपले. तर म्हटलं माझे जे पण काही ऋतू उठायच्या अगोदर बाकीचे कामं करून घेता येईल. तर इथं छोटंसं जे आहे ते माझ्याकडनंही दिवाळीमध्ये छोटेसे ते कॅन्डल होल्डर आणले होते मी, तेच ठेवले म्हणजे जेणेकरून संध्याकाळी जे ते मला कॅन्डल वगैरे लावता येईल. तर असं छान असं फुलांचं डेकोरेशन केलं. त्याच्यानंतर म्हटलं एंट्रीला असं काहीतरी फुलांचं छोटंसं डेकोरेशन करावं, म्हणजे जेणेकरून छान दिसायला पण दिसेल. तर मी ते एक छोटीशी टोपली घेतली आणि त्याच्यामध्ये फुलांचं छानसं डेकोरेशन केलं. आणि त्याच्यामध्येच मी जे आहे ते कॅन्डल वगैरे ठेवणार होते, म्हणजे संध्याकाळी कसं कॅन्डल वगैरे लावलं तर छान दिसतं. आणि ते सगळं ठेवून दिलं. आणि हे ना माझ्याकडे म्हणजे ऋतूचा बड्डे वगैरे मागच्या वर्षीचे जे पण बोरणांचं जे पण काही एक्स्ट्रा साहित्य असतं ना, ते मी असं जपून ठेवते, जेणेकरून म्हणजे ते दुसऱ्या वर्षी पण जे आहे ते वापरता येतं. तर इथं मागच्या वर्षी ना ऋतूच्या पप्पांनी पण हलव्याचे दागिने आणले आणि मी पण आणले, म्हणजे त्यांनी आणलेले मला माहिती झाली नाही आणि मी आणलेले त्यांना माहिती नाही, तर असं झालं. त्याच्यामुळे एक जे आहे ते मी तसेच ठेवले होते. तर त्याचाच उपयोग म्हणजे यावर्षी वापर होणार होता. अगदी छान होते, अजिबात खराब वगैरे झालेले नव्हते. आणि त्याच्यानंतर बलून असे म्हणजे फुगवायला घेतले. तर बलून फुगवते हे बघूनच ऋतू लांब पळून गेला. त्याला ना तो बलून फुटण्याची प्रचंड भीती वाटते. तरी पण मी जेवढे म्हणजे फुगतात ना त्याच्यापेक्षा अर्धेच जे आहे ते मी बलून फुगवले असतील. त्याला पण भीती वाटते, पण त्याच्यापेक्षा जास्त जे आहे ते मलाच भीती वाटते. त्यामुळे मग मी असे 2 कलरचे जे आहे ते बलून आणले होते आणि छान असं मस्त दोनचे जे बनवून ना त्याचं छान असं फ्लावर बनवून घेतलं. आणि हे 2 ते 3 बनले असतील फ्लावर. तर ते मी डेकोरेशन जिथं बनवलं होतं ना त्याच्यावरती असे लावून घेणार होते. त्याच्यामुळे खूप छान आणि खरंच पण बलून डेकोरेशनला जे आहे ना वेगळाच लूक येतो. तोपर्यंत 5-5:30 तरी झाले असतील. तो म्हणून म्हटलं तुझ्या पप्पांना फोन केला आणि मग त्यांना बोलवून घेतलं. म्हटलं थोडा वेळ तरी मला माझ्या मदतीला या, कारण मग मी खरंच खूप कंटाळा आला होता. दिवसभर मी ना थोडा वेळसुद्धा शांत बसलेले नव्हते आणि दिवसभर माझं काम चालू होतं. म्हटलं थोडं जरी त्यांनी मदत केली ना तर मला पण बरं वाटेल. आणि कसं होतं ना डेकोरेशनचं जर दुसऱ्यांनी थोडंसं सजेस्ट केलं की असं करायचं तसं करायचं तर आपल्याला पण थोडंसं बरं वाटतं. म्हणून म्हणजे दोघांच्या विचारांनी जे आहे ना असं एकदम साधं आणि सिंपल असं डेकोरेशन करून घेतलं. साधं सिंपल होतं पण दिसायला खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह जे आहे ते दिसत होतं. आणि ऋतूचं मध्ये म्हणजे लुडबुड तर असणारच. तर आमच्या तिघांनी मिळून जे आहे ते छानसं डेकोरेशन केलं आणि त्याच्यात तिथं ना मी कार्पेट पण टाकून घेतलं. आणि हे लोकरचं जे विणलेलं आहे ना ते माझ्या दीदीनं बनवून दिलेलं होतं. ते पण तिथं म्हणलं दिसायला खूप छान दिसत होतं ते. त्याच्यावरती जे आहे ना मी चुरमुरे वगैरे ठेवायचं ठरवलं. आणि मग त्याच्यामध्ये छोटीशी पाटी घेतली, म्हणजे टोपली घेतली आणि त्याच्यावरती चुरमुरे जे आहेत ते टाकले. आता आमच्या इथं छोट्या जे टोपल्या असतात ना त्यांना पाटीच म्हणजे छोटीशी स्टीलची पाटी, पितळेची पाटी असंच म्हणतात, तर ती घेतली. आणि त्याच्यावरती छोट्या छोट्या कॅडबरी ज्या मी आणल्या होत्या ते ठेवले. छोटे म्हणजे चॉकलेट्स वगैरे जे आहे ते चुरमुऱ्यामध्येच मी एक्स्ट्रा म्हणजे वेगळे न ठेवता त्याच्यामध्ये जे आहे ते ठेवून टाकले. कारण परत काय होतं ना मुलं एकदम त्याच्यावरती ना आपण काचेचे बाऊल वगैरे ठेवले तर मग ते छोटे छोटे मुलं आलेले असतात त्यांना चॉकलेट घ्यायचं असतं, मग ते सगळं सांडून जातं. त्यांच्या पायाखाली जे आहे ते चुरमुरे वगैरे जातात. त्याच्यामुळे म्हटलं नको सगळं एकत्रच जे आहे ते ठेवून देऊयात. आणि मग मी जे आहे ते चुरमुऱ्यामध्ये चॉकलेट्स छोटे छोटे बिस्किट वगैरे ठेवून दिले. आणि मी इथं काहीतरी करत होते तर ऋतूचं असं ना कचरा करायचं काम चालू होतं. मग त्यानं कात्री घेतली आणि छोटे छोटे जे कागद जे आहे तो कट करत होता. आणि आत्ता मला व्हिडिओमध्ये ते दिसते आणि मी किचनमध्ये काहीतरी काम करत असेल त्यावेळेस. त्याच्यानंतर जे आहे ते पूर्ण जेवढा पण पसारा झालेला होता तो एक वेळेस आणखीन झाडू वगैरे मारून घेतला. आणि ताट पण मग त्याच्यासाठी ओवाळण्यासाठी ताट वगैरे बनवून ठेवलं. फुलांचं छोटंसं डेकोरेशन वगैरे केलं. आणि हा ना मी छोटासा तांब्या घेतला होता, त्याच्यामध्ये पण छान असे बिस्किट्स गोळ्या बिस्किट वगैरे ठेवून दिले. खूप छान दिसत होतं. त्याचं ताट पण बनवून घेतलं. ते सगळं आवरून इथं छोटंसं आणि छान क्यूट असं डेकोरेशन तयार झालेलं होतं.
त्याच्यानंतर मग मी आवरून वगैरे झालं, ऋतूचा आवरला ना आणि त्याच्यानंतर बायका वगैरे बोलवल्यानंतर मी माझ्याच्याने काही व्हिडिओ शूट करणं झालंच नाही, कारण मला एकटीला सगळं करायचं होतं. त्यामुळे जे आहे ते जे पण फोटो काढले होते तेच मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण व्हिडिओ तर माझ्याच्याने म्हणजे मोबाईलला पाहणंच झालं नाही आणि माझ्या लक्षात पण नाही आलं की व्हिडिओ वगैरे शूट करायचा. तर खूप छान छान क्यूट असे आम्ही फोटो काढले त्याच्यानंतर. आणि इथं ऋतूचं छान असं बोरनान, मग बायका वगैरे पण आल्या. त्याच्यानंतर पहिले तर ऋतूला ओवाळून बोरनान करून घेतलं. तो लहान होता तेव्हा खूप रडत होता, पण आता त्याला खूप छान वाटतं, कारण दिवसभर त्याची एक्साइटमेंट होती की आज माझं बोरनान करायचं आहे, बोरनान करायचं आहे. आणि आता खूप त्याला तो ती मुमेंट जण आहे ना तो एन्जॉय करतो. आणि आता इथं सगळं माझं आवरलेलं होतं. बायका वगैरे पण नाश्ता वगैरे करून गेलेल्या होत्या. आणि आजचा दिवस फुल व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर आता साधारणतः 9, 9:30 तरी वाजले असतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा.